नमस्कार मित्रांनो. तर आपण एक रेसिपी बनवणार आहे. तर त्याला लागणारे साहित्य आहे लाल मिरची, हळकुंड घेतले आहे, तेजपत्ता, मिरी, ही फूल आहे, मसाला फूल, मोठी विलायची, लवंग, मेथी दाणा, कलमी आणि जिरे. तर इथे मी अर्धा किलो धने घेतले आहे. धने छान मी भाजून घेते. कढईमध्ये टाकले आहे, स्वच्छ केले आहे धने आणि छान वाळू पण घातलेले आहे उन्हामध्ये. तर आता याला आपण छान भाजून घेऊया. छान धने आहे ना, छान लाल पडेपर्यंत आपण छान भाजून घेऊया, जेणेकरून छान मसाला आपला झाला पाहिजे. तेल वगैरे काही घालायचं नाही. छान आहे ना, गॅसवरच आपण भाजून घेऊ. तर बघू शकता मंडळी, आपले धने अशा पद्धतीने मी छान भाजून घेतले आहे. छान आता छान भाजले गेले आहे. तर आता गॅस मी आहे ना बंद करते आणि एका प्लेटमध्ये धने काढून घेते. छान सुवासिक वास सुटलेला आहे आणि गावठी धने असल्यामुळे वास छान येत आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते. जे आपण मसाले घेतले आहे ते सर्व टाकून घेते आणि छान भाजून घेते. मी मिरची इतकी वापरली आहे. तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर कमी, पाहिजे असेल तर कमी वापरायची आणि जास्त पाहिजे असेल तर जास्त वापरायची. थोडं तेल टाकलं आहे मी, थोडंसं किंचित. अशा पद्धतीने आपण हा मसाला भाजून घेऊया. तुम्ही कशा पद्धतीने बनवता मसाला वर्षभराचा? धनिया पावडर भाजीमध्ये किंवा वरणामध्ये, आमटीमध्ये. आणि याच्यामध्ये मी जिरं पण टाकून घेते. जिरं पण छान भाजून घेऊया. छान सुवासिक वास येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने छान मसाला आहे ना, छान भाजून घेत आहे मी. तर मी जिरे आहे ना एक वाटीभर टाकलेले आहे, जवळपास 100 ग्राम असेल. तर मला धन्यावरच आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि थंड करायचा आहे. बघू शकता. तर याच कढईमध्ये आपल्याला तेजपत्ता पण थोडा परतून घ्यायचा आहे, थोडा गरम करायचं. तर तेजपत्ता आहे ना ते पण आपण छान भाजून घेतला आहे. आता हे सर्व वस्तू आहे जे भाजल्या आहे ते थंड करून घेऊया. नंतर आपण मिक्सीला धरून घेऊया. थंड झाला आहे, जारमध्ये टाकते. तर बघू शकता छान झाला आहे आपला धनिया पावडर. तर बघू शकता मित्रांनो, आपला धनिया पावडर घरगुती एकदम चविष्ट सुंदर अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप न करता, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. मी काय काय मसाला वापरला, याच्यामध्ये काय काय नाही, किती टाकलं, काय टाकलं, ते सर्व याच्यामध्ये सांगितलं आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी बनवा. कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. एकदम छान झाला आहे पावडर. घरची चव वेगळीच असते घरी बनवलेलं. तर नक्कीच बनवा. छान मिक्स करून घ्यायचं एकदा. मोठ्या भांड्यामध्ये टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं एकदा पूर्ण.
आणि कशी वाटली ही रेसिपी नक्कीच, धनिया पावडर रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकची बरणी असते त्याच्यामध्ये पण आपण छान असं ठेवू शकतो. तर बघू शकता. पुन्हा भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक छानसा व्हिडिओ नवीन घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.